हाय मित्रांनो, नमस्कार. कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आहे बघा. कशी चालली दिवाळी? तर मी आलेले आहे आता भाऊबीज निमित्तानं आमच्या माहेरला. तर ही तर बघा आमची अवनू झोपल्या. अवनूला कालच्यानं ताप आलाय. तर आई गेली ते कपडे धुवायला बाहेर आणि मोठी मुलगी पण त्यांच्यासोबत गेली. दोघं भाऊ पण गेलेत कामाच्या निमित्तानं बाहेर. तर तुम्हाला ओळख करून दाखवते, एक मिनटं. हे माझे पप्पा आहेत. मी 5वीत असताना आम्हाला जगातनं सोडून गेलेत. हे आमचे पप्पा आहेत, खूप साधे आणि प्रेमळ मनाचे, कोणाला पण वाईट न बोलणारे, सगळ्यासोबत मनसोक्त हसत नेहमी बोलत राहणारे आमचे हे पप्पा आहेत. आणि आम्हाला सोडून गेले 10-12 वर्ष झाले. तेवढंच आमचं छोटंसं परिवार आहे. त्या दोघी बहिणी आल्या नाहीत अजून, म्हणजे त्यांनी आता त्यांच्या परपंचा हे धंदा वगैरे आहे त्यांचं, त्यांनी काय आलं. मी आले कारण आता दिवाळी झाली आणि तिकडं पण तुम्हाला माहीत आहे माझे मिस्टर म्हणजे आमचे हे आदिवकाचे वडील नाहीत नसल्यामुळं दिवाळी करण्यात काय मस्त मजा नव्हती. उगाच दिवाळी नावापुरती केली आम्ही. सारखं रडायला येत होतं. त्यांच्या आवडीचे पदार्थ करत होतो घरात आणि रडायला यायचं. कानुल्या ते करत होतो, करंजा, त्यांच्या आवडीच्या चकल्या करत होतो. खूप रडायला यायचं. मग त्यासाठी सणात रडणं चांगलं नसतं, कारण पोरांना सुख भेटणं किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला माहीत आहे. आजच्याला 3 वर्ष झाले सोडून गेले त्यांनी आम्हाला. जसं मी लहान असताना मला 5वीत माझे पप्पा सोडून गेले, तसं मला अनाथ बनवलं माझ्या आईनं. 2 भावंड 3 बहिणी, हे सगळ्यांना कसं लहानाचं मोठं केलं ही माझ्या आईचं मला माहीत आहे. तसंच माझी मिस्टरांनी पण माझ्या लेकरांना, एवढे छोट्या लेकरांना माझ्या पदरात टाकून सोडून गेले. खरंच प्रत्येक सण असं वाटतं का नाही, सण असून पण नसल्यासारखं असतात. प्रत्येक वेळेस मी ठरवते असं रडकं व्हिडिओ बनवायचं नाही, चांगलं पॉझिटिव्ह व्हिडिओ बनवायचं, जेणेकरून तुम्हाला पण मस्त मजा वाटेल, मस्त वाटेल. पण काय माहीत नाही मित्रांनो, मी माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट कोणाला पण सांगू शकत नाही, कोणाला शेअर करू शकत नाही. अगदी जवळच्या माणसांना देखील शेअर करू शकत नाही, कारण मला असं वाटतं त्यांनी नंतर माझा फायदा घेतील शेअर केल्यानंतर. काही लोक असे असतात, मनातली सगळ्या गोष्ट ऐकून घेतात, नंतर माझा फायदा घेतात लोक. असं म्हणतात मी माझी कोणतीच गोष्ट पर्सनल असू दे काय असू दे मला त्रास करून घेते, पण कोणाला सांगत नाही. फक्त आता तुमच्यासोबत शेअर करायला लागल्या. काय त्रास होतं ना, एका विधवा बाईलाच माहीत असते. आपण फक्त तिला नावं ठेवतो, टॉर्चर करतो. आयुष्य खूप छोटा आहे हो. आपल्याला वाटतं 100 वर्ष म्हणलं तर खूप खूप झालं, पण त्या 100 वर्षात असं दुःखी राहून काढणं म्हणजे खूप कठीण आहे. किती जर सुख आलं ना, गेलेला माणूस कधीच परत येत नाही. काहीही पैसा असो, गाडी असो किंवा काहीही असो, गेलेला माणूस मात्र कधी येत नाही आपल्या आयुष्यात. माझं नशिबात काय लिहिलंय ह्या देवालाच माहीत. मी जेवढं चांगलं वागायचा प्रयत्न करते, जेवढं मनाला समजूत घालण्याचा प्रयत्न करते, त्याच्या दुपट्टीने मला दुःख देतो देव. सासरी पण जगण्यासारखं काहीच अर्थ नाही. फक्त जगायचं म्हणजे फक्त ह्या 2 लेकरांसाठी जगते मी.
हे ना कोणाला सांगू शकत ना कोणाला बोलू शकत, रडायला तर खूप येतं. पण भरलेल्या घरात रडणं चुकीचं म्हणून कधी कोणासोबत रडत पण नाही, कोणासोबत रडू पण घालवत नाही. माझा एक स्वभाव होता मित्रांनो लहानपणी, सारखं सगळ्यांना हसवायचं, नुसतं हसवायचं हसवायचं, मज्जा करायचं, खोड करायचं, कोण बोलत नसेल त्यांना बोलायचं, डवचायचं त्यांना. मनसोक्त फ्री माइंडेड स्वभाव होता. पण देवाला काय केलं काय माहीत. मी 5वीत असल्यावरच माझ्या देवानं माझ्या चेहऱ्यावरला हसूच घेऊन गेलं. तेव्हापासून मला कोणाला बोलू वाटत नाही, कोणासोबत खिदळून हसू पण वाटत नाही. खूप वाटतं हसायला, पण काय माहीत नाही, ज्यावेळेस मी हसायला जाते त्यावेळेस मात्र माझ्या डोळ्यातनं पाणी आपोआप गळतं. काय माहीत माझ्या नशिबात देवानं काय लिहून ठेवलंय. तर मित्रांनो, जर मी असंच बोलत राहिले तर तुम्हाला पण नक्कीच रडू येईल. पण मला तुमचा दिवस, तुमचा प्रत्येक क्षण आनंदात जावो. दिवाळीचा सण आहे आणि आज पाडवा आहे. पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हसत राहा, मस्त जगत राहा, कारण झोपत था. दुःख तर प्रत्येकाच्या जीवनात येतात. आता माझं संघर्ष मलाच करावं लागणार आहे. ना कोणासाठी जगायचं आहे, ना कोणासाठी रडायचं. आता फक्त स्वतःसाठी आणि माझ्या लेकरासाठी जगणार. कोण कितीही माझ्या तोंडावर शान मारलं तरी मग फक्त माझ्या लेकरासाठी मग शेवट श्वास असंच तर मीच जगणार. तर मित्रांनो, तुम्ही पण आनंदी राहा. जीवन एकदाच येतं, मरण पण एकदाच येतं. त्यासाठी मस्त राहा. किती कोण काय बोलतं त्याच्याकडे दुर्लक्ष करा. मी स्वतः तुम्हाला असं म्हणते, पण मी किती करते हे मलाच माहीत आहे. तर बाय बाय मित्रांनो, एवढंच